गावरान 90 आली आज कुष्ट्यात। आता कुष्टा खुर्द आणि कुष्टा बुद्रुक नावाचे दोन गाव आहेत। आज गावरान 90 तुम्हाला दाखवणार आहे की कुष्ट्याचे एक व्यक्तिमत्व हरिदासजी नाते याचा स्मृती दिन। त्यानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख येतात गावात आणि त्याच्या माध्यमातून 4-5 ठिकाणी काही ठिकाणी लोकार्पण आहे, काही ठिकाणी भूमिपूजन। विशेष म्हणजे हरिदास भाऊच्या स्मृतिदिनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन। हा कार्यक्रम सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा, राजकीय दृष्ट्या काहीच महत्त्वाचं नाही। आज दिवसभराचा आढावा तुम्हाला फक्त गावरान 90 दाखवणार आहे। विशेष म्हणजे हरिदास भाऊ बद्दल प्रेम करणारे भरपूर लोक या ठिकाणी जुटल्यात। आपण त्याच्या बी मुलाखती घेऊन त्याच्याबद्दल हरिदास भाऊ बद्दल ते काय वाटते हे सुद्धा आपण जाणून घेऊ। तुम्ही पाहत राहा फक्त गावरान 90। गावरान 90 आज पहिल्यांदा आली कुष्ट्यात। म्हणजे असं उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व असताना आमचे काका आहेत। काका, तर मला एक सांगा तुम्ही की हरिदासजी नाते, तुम्ही दोघांचं वय सारखं, तुमच्या दृष्टिकोनातून हरिदासजी कसं व्यक्तिमत्व होतं जी कोणत्या समाजाचा कोणत्या प्रत्येक गोष्टी दिलेलं काम आमच्या गावात ते जिल्हा परिषदमध्ये 13 वर्ष बिनविरोध सगळं काम करून टाकलं। सगळं काम त्यावेळेस चांगलं होतं। एक इच्छे सद्गृस्त आहेत। दादा, मला एक सांगा की आज हरिदासजीचा स्मृतिदिन, त्याच्याबद्दल तुमच्या मनात कोणत्या भावना आहेत जी? आदरणीय स्वर्गीय हरिदासजी नाथे यांचं या गावावर खूप सारं प्रेम होतं। अचानक कोरोना काळात त्यांचं निधन झालं, तरीसुद्धा त्यांच्या ज्या कल्पनेतल्या जो विकास कामं आहे किंवा गावाबद्दलची जी त्यांची भावना होती ती भावना पुढे नेण्याचं काम सतत त्यांचे चिरंजीव आदरणीय शैलेशभाऊ नाथे हे करत आहेत। तसंच या ठिकाणी एक हाती गेल्या 50 वर्षात एक हाती ग्रामपंचायतवर किंवा सेवा सहकारी सोसायटीवर किंवा गावातल्या राजकारणात समाजकारणात जो आदरणीय हरिदास काकांचा दबदबा होता तो या ठिकाणी कायम आहे आणि सतत विकास कामासाठी ग्रामपंचायतसुद्धा या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि या सर्व गावकऱ्यांच्या प्रेमाच्या माध्यमातूनच या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। दादा, आज म्हणजे काकाचा स्मृती दिवस आणि स्मृती दिवस आहे, तर मला गावात आज संपूर्ण काहीतरी शुभारंभ झाला, काही लोकार्पण, आज त्याच्यासाठी या गावाचं प्रवेशद्वाराचं उद्घाटन आहे। तर तुमच्या दृष्टिकोनात काका एक समाजाभिमुख कसं व्यक्तिमत्व होतं? तर सर्वप्रथम मी तुम्हाला असं सांगतो की अचलपूर तालुक्यामधलं जे कुष्टा बुजुर्ग आणि कुष्टा खुर्द हे दोनही गाव आहेत, हे सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असे गाव आहेत। आणि त्यातच एक हरिदासजी नाते, स्वर्गीय हरिदासजी नाते तालुक्यातील भक्कम असे व्यक्तिमत्व होते। त्यांच्या माध्यमातून गावाला बरेच विकास कामाची चालना मिळत आली। गावामधली ग्रामपंचायत असेल, सेवा सहकारी सोसायटी असेल, यावर अनेक वेळा सत्ता, तसेच नवीन तरुणांना प्राधान्य देऊन विविध पदे गावातील तरुणांनी भूषवलेली आहेत। आणि कोणत्याही विकास कामात जोपर्यंत आदरणीय हरिदासपंत नाथे अस्तित्वात होते तोपर्यंत समजा कोणत्याही विकास कामात कधी गावात चांगल्या कोणत्याही कामात जर गावाला कोणतीही अडचण आली तर ते वेळोवेळी धावून यायचे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार पाहिलेला आहे। बाकी पूर्ण आपल्या विदर्भामध्ये बरेचसे बँका ह्या डबकाई झालेल्या आहे, पण आपली अमरावती एकमेव बँक अशी आहे की हे प्रॉफिटमध्ये आहे। यात तुम्हाला सांगायची आवश्यकता वाटत नाही। मध्यंतरी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आरोप प्रत्यारोप केले, राजकारणात आरोप प्रत्यारोप चालतच असतात, यात दुमत नाही। असो, याच ठिकाणी मी थांबतो कारण की स्वरूची जिल्ह्याचे पालकमंत्री कोल्हापूर येथील विलास काका पाटील उंडाळकर जेव्हा मंत्री होते, आमच्या गावातील डॉक्टर गाळगे, हरिभाऊजी नाथे, मी आणि असे काही लोक, अरे देवेंद्र तू आता तिथे सरपंच म्हणून काम करतो, तुझ्या ग्रामपंचायतचा एक ठराव घे, माझ्या ग्रामपंचायतचा ठराव घेतो,
परिसरातील पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन आणि एवढा नम्र स्वभाव, खासदार भाऊंच्या वडिलांनी मला शैक्षणिक माझं सत्र सुरू असताना मी शिक्षण घेत असताना मला खूप मदत केली, म्हणून मी गटशिक्षणाधिकारी सुद्धा झालो. भाऊ असताना मी त्या ठिकाणी होतो आणि क्षेत्र दिनस्थान या ठिकाणी एक संस्था आहे, त्या संस्थेचे हरिदास भाऊ सदस्य होते आणि ते सदस्य असताना मला वाटते हप्त्यातून महिन्यातून त्यांचा चक्कर सुरू असतो आणि ते कार्य त्यांनी सुरू केलं शैलेश भाऊनी. आणि त्या कार्याला शैलेश भाऊ आमच्या सर्वांच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि माझ्याकडून जी काही मदत याच्यानंतरही लागली, केव्हाही लागली, कुठल्याही बाबतीत लागली, तर मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. त्यात हा एक कुष्टा ते सुरुवाडा हा रस्ता पण आपण टाकला होता. सध्या 30 लाख रुपये त्याच्यावर टाकले होते. पण काही लोकांना चांगलं पावलं जात नाही, स्वतःकडून कामं होत नाही, पण दुसऱ्याचे कामं कसे होऊ देणार या हिशोबानं आमचे अचलपूरचे गारोळी आमदार आता सध्या मंत्री आहेत, हे कोर्टात गेलेत. काही चुकीचे रोड अध्यक्षांनी जिल्ह्यात टाकले म्हणून कोर्टाने 330 रस्ते आपण टाकले होते, त्यातले 53 रस्ते कॅन्सल केले. आणि त्या कॅन्सलमध्ये शैलेश भाऊ, दादारावजी, हा तुमचा रस्ता, याची वर्क ऑर्डर झाली होती, 2-4 दिवसात काम सुरू होणार. तर या बदमाशाच्या माध्यमातून कोर्टानं निर्णय दिला आणि आपल्याला तिथं थांबवलं. मग त्याच्यात चमकचा रस्ता असो, तुमचा रस्ता असो, अचलपूरचे 10 रस्ते देवेंद्र भाऊ त्याच्यात कॅन्सल झाले आणि चांदूरबाजातले 8 रस्ते, असे 19 रस्ते आपल्या मतदारसंघातलेच कॅन्सल झाले. टोटल जिल्ह्यात 53 रस्ते. पण काही काळजीचं कारण नाही, 2-4-5 महिने लेट होईल, पण पुढच्या वेळेस आपण तो रस्ता टाकू आणि करू. आता 1 किलोमीटर टाकला होता, आता जेवढा असेल तेवढा टाकून. एखादा पुलाची आवश्यकता तिथं मला वाटली, पण त्याची दिशा लाईन बदलता येणार नाही, आपल्याला जिथं आहे तिथंच करावं लागेल. तुमचं काहीतरी मागणी होती का त्याची दिशा बदला, तर दिशा काही बदलवता येणार नाही. जो काही आपल्याला तिथं 50 लाख, 60 लाख, 70 लाख जे काही होईल ते आपण पुढच्या वेळेस. एवढं ठामपणे याच्यासाठी सांगतो की तुमच्या लोकांचं प्रेम, तुमच्या लोकांचं सहकार्य. गेल्या 15 वर्षापासून मी जिल्हा परिषदला वाटतं आता दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो, तेव्हापासून सत्ता मला वाटते मोहन भाऊच्या सहकार्यानं, त्यांच्या नेत्याच्या सहकार्यानं काही दिवस बसले आणि हे सतत सुरू आहे. आणि पुढची सत्ता काँग्रेसचीच राहील. त्या कारणानं चिंतेचा विषय नाही. कामं आणून जून जुलै महिन्यात जे काही कॅन्सल झालेले कामं आहेत ते सर्व टाकू. हा तालुका रमेश भाऊ 3 मतदारसंघात वाटल्या गेला. ही एक दर्यापूर मतदारसंघ आहे जे असदपूर सर्कल येते, मेळघाट मतदारसंघ आहे आणि अचलपूर मतदारसंघ. पण किती काही मतदारसंघात वाटला गेला असेल तरी तालुका आपला आहे, म्हणून तालुक्यासाठी आपण कामं टाकून जा.